देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा आपला चर्चेचा विषय आहे पितृऋण आणि पितृशाप। पितृदोष हा जसा गंभीर विषय आहे, ह्याचे परिणामही फार भयानक दिसून येतात। पितृदोष या विषयावर अनेक मतमतांतरं आहेत, परंतु पितृदोष हा वस्तुतः एक शाप आहे। गुरुपदावर बसलेल्या व्यक्तीने किंवा गुरुतुल्य व्यक्तीने दिलेला शाप हा पितृदोष म्हणून फळाला येतो। विशेषतः वृद्धांनी दिलेला शाप हे पितृदोषाचे मूळ कारण असून ज्योतिष आणि धर्मशास्त्राच्या भाषेमध्ये या शापाची व्याख्या पितृदोष म्हणून करण्यात आली आहे। ह्या दोषाचे यथायोग्य समयी प्रायश्चित्त घेतले नाही तर हा शाप 3 पिढ्यांना त्रास देतो आणि साधारणतः 3ऱ्या पिढीनंतर कुळाचा निर्वंश घडवून आणतो। पितृदोष ज्यांच्या कुंडलीमध्ये असतो त्या कुंडलीमध्ये बृहस्पती किंवा गुरु हा ग्रहसुद्धा प्रतिकूल स्थानीच असतो। म्हणजे पितृदोष असणाऱ्या व्यक्तीला गुरुदोष किंवा गुरुशाप हा असतोच असतो। मानसिक आणि आर्थिक ताणतणाव, अशांती, क्लेश, कलह आणि अंततः कुलाचा निर्वंश किंवा कुलाचा क्षय होणं हा गुरुशापाचा अल्टिमेट असा परिणाम आहे। गुरुदोषाचा परिणाम हाच असतो असा गेल्या 30 वर्षाचा आमचा अनुभव आहे। ग्रंथांमध्ये सुद्धा पितृदोषाची व्याख्या अशीच केलेली आहे की आपल्या कुळातल्या कुठल्या तरी पूर्वजांनी कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचा, गुरुचा, सिद्ध ब्राह्मणाचा, साधक व्यक्तीचा किंवा वृद्ध व्यक्तीचा शाप ग्रहण केलेला असतो। म्हणजे आपल्या पूर्वजांपैकी कोणाला तरी गुरुनी शापलेलं असतं, एखाद्या वृद्ध व्यक्तीने शापलेलं असतं। त्याचा परिणाम हा आपल्या कुंडलीमध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या आपल्या पूर्वजांच्या वारसदारांमध्ये पितृदोष निर्माण करतो। पितृदोष ह्याचा साधारणसा अर्थ असा आहे की गुरुतुल्य व्यक्तीने दिलेला भयानक शाप जो येणाऱ्या पिढ्यांनासुद्धा भोगावा लागतो। पितृदोष ज्या कुंडलीमध्ये असतो त्या कुंडलीमध्ये चंद्रमा, बुध, शनी आणि राहू हे बाकीचे किमान 5 ते 6 ग्रहसुद्धा नीचेचे किंवा वक्री असतात। साधारणतः असं म्हणता येईल की ज्याच्या कोणाच्या कुंडलीमध्ये गुरुसहित इतर 4, 5 किंवा 6 ग्रह वक्री असतील, प्रतिकूल असतील, तर अशा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये भयानक असा गुरुशाप आहे आणि त्या गुरुशापाचा परिणाम म्हणजे अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भयंकर असा पितृदोष निर्माण झालेला असतो। ह्या लोकांना कोणीही मित्र नसतात। ही माणसं सतत इतरांशी क्लेश, कलह करत राहतात। ही माणसं सतत रोगग्रस्त असतात। एकतर पितृदोषाने ग्रसित असणाऱ्या लोकांचे विवाहच होत नाही किंवा खूप विलंबाने होतो। विवाह झाला तर मग मुलं जन्माला येत नाही, संतती जन्माला येत नाही, आलीच तर ती नीट निपजत नाही। म्हणजे संतती जन्माला जरी आली तरी ती आजारी राहील, रोगी राहील, कुठल्या तरी व्याधीने ग्रस्त राहील, त्यांच्यामध्ये काहीतरी मानसिक शारीरिक व्यंग राहील किंवा ती मुलं नीट शिकणार नाही, शिकली तर त्यांना नोकऱ्या धड लागणार नाही। असे पितृदोषाचे परिणाम जे आहे ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती फार भयानकपणे भोगावे लागतात। ही माणसं शेजारच्या पाजारच्यांशी सतत भांडत राहतात। ह्या लोकांच्या घरांमध्ये कोणी पाहुणे येत नाही, अतिथी येत नाही, अतिथी आलेच तर ते संतुष्ट होत नाही। एकाच कुटुंबातली प्रेतदोषाने ग्रसित असणारी 2 माणसं एकमेकांची काळजी करतात, एकमेकांची आठवण काढतात, परंतु ही माणसं समोरासमोर आली की कुत्र्या मांजऱ्यासारखी भांडत राहतात। म्हणजे पितृदोष एकाच कुटुंबातल्या 2 जणांच्या कुंडलीमध्ये असेल तर अशी माणसं एकमेकांसाठी झुरतात देखील, एकमेकांवरती त्यांचं प्रेम देखील असतं, परंतु जर ती एकमेकांच्या समोर आली तर ती भयानक क्लेश, कलह निर्माण करतात, भयंकर भांडणं करतात। म्हणजे पितृदोषाने ग्रसित असणारा व्यक्ती जर दुसऱ्या पितृदोषाने ग्रसित असणाऱ्या व्यक्तीच्या समोरासमोर आला तर त्यांच्यामध्ये क्लेशच निर्माण होतो, त्यांच्यामध्ये कधीही कुठलेही चांगले संबंध निर्माण होत नाही। पितृदोषाचा पहिला परिणाम हा दिसतो की पितृदोषाने ग्रसित असणाऱ्या व्यक्तीचे सगळे संबंध खराब होतात। अशी व्यक्ती एकटी पडते, तिला मदत करायला कोणी येत नाही, मदत करायला कोणी आलं जरी तरी त्या मदत करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा क्लेश, कलह, त्रास भोगावा लागतो। इतका भयानक पितृदोषाचा परिणाम असतो। पितृदोष असणारी व्यक्ती सतत स्वतःच्या जन्मदात्या पित्याचा अपमान करत राहते। पितृदोष ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असतो अशा व्यक्तीचं वृद्धांशी अजिबात पटत नाही। वयोवृद्ध लोकांचा सतत अपमान करत राहणे, त्यांना कसपटासारखं लेखणे, त्यांना दुखवणे हे पितृदोषाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीचं सगळ्यात मोठं लांछन असतं। ह्या व्यक्ती कधीही वयाने वृद्ध असणाऱ्या लोकांशी जुळवून घेऊ शकत नाही। गुरुचा शाप हा अशा प्रकारे फलित होतो। पितृदोष असणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही,
ह्यांचं घर एक तर अर्धवट बांधलेलं असतं किंवा घराचा काही भाग पडून जातो, घरामध्ये मोठा वास्तुदोष निर्माण होतो. पितृदोषाने ग्रसित असणाऱ्या व्यक्तीच्या घराला, भिंतींना आणि छताला सतत तडे जात राहतात. जर घराच्या भिंतींमधून पिंपळाचा वृक्ष किंवा पिंपळाचं रोप उगवलं तर समजावं की घरामध्ये स्थायी असा पितृदोष निर्माण झालेला आहे. ह्या लोकांच्या घराचं जे अंगण असतं तिथेसुद्धा सतत पिंपळाची रोपं उगवत राहतात. पिंपळाचं रोप उगवणं, मग ते भिंतींमधून असू द्या किंवा अंगणामध्ये असू द्या, हे स्थायी पितृदोषाचं लक्षण आहे. याच्यावरती लवकरात लवकर उपाय करावा लागतो. पितृदोषाने युक्त घरामध्ये नेहमी वाईट साईड स्वप्न घरात राहणाऱ्या लोकांना पडत राहतात. दारिद्र्य आणि दुर्भाग्य ठाण मांडून बसते. अशा घरातला जो कर्ता-सवरता पुरुष असतो, त्या कर्त्या-सवरत्या पुरुषाचा मृत्यू हा कुठल्या तरी असाध्य रोगामुळे होतो. असा कुठला तरी रोग त्या घरातल्या कर्त्या-सवरत्या पुरुषाला होतो की ज्याच्यावरती औषध मिळत नाही, त्याची ट्रीटमेंट नीट होत नाही, किंबहुना रोग काय झाला आहे तेच समजत नाही. मग अशी माणसं अवेळी मरतात आणि मृत्यूनंतर त्यांना गती मिळत नाही. भटकणाऱ्या पिशाच्यांमध्ये हे जाऊन बसणारं एक नवीन पिशाच असतं आणि ते खाली उरलेल्या आपल्या वारसदारांना आणखीन त्रास देत राहतं. पितृदोषाने ग्रस्त माणसं भयंकर अहंकारी आणि आत्मकेंद्री असतात. परंतु ह्या लोकांना खालच्या जातीच्या लोकांकडनं किंवा स्वतःच्या घरातल्या नोकर माणसांकडनं सतत अपमान सहन करावा लागतो. आपल्या आयुष्यामध्ये जर वर सांगितलेली कुठलीही समस्या असेल तर त्याचं कारण हे पितृदोष आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये स्थायी भावाने पितृदोष हा बसलेला आहे. ह्याचं निराकरण यथायोग्य समयी केलं नाही तर ह्याची परिणिती चांगली दिसत नाही. पितृदोषाचा सगळ्यात गंभीर परिणाम किंवा शेवटचा परिणाम किंवा पितृदोष कशामध्ये परिणित होतो तर पितृदोषाची परिणिती ही कुळाचा नाशामध्ये, कुळाचा निर्वंशामध्ये होते. तो या पिढीत नाही झाला तर पुढच्या पिढीत होईल. 3 पिढ्यानंतर तर पितृदोषाने ग्रस्त असणारं कुळ संपतं. त्यामुळे ह्याच्यावरती यथायोग्य समयी उपाय करावा लागतो, उपचार करावा लागतो. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या कुळामध्ये जर अशी समस्या असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्याला यथायोग्य तो उपाय करून देऊ. लक्षात ठेवा, संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच साधावा.